नकळत जोडलेलं नातं. भाग 7. आज मंदार आणि जान्हवीची हळद होती. सायलीकडून माफी मिळाल्यामुळे अर्णव परत खुश झालेला. आवरून ती हळदीच्या मंडपात आला. बाहेरच्या लॉनवर सगळीकडे छोटे छोटे टेंट लावले होते आणि मध्ये एक मोठा, जिथे हळद लावली जाणार होती. त्याची नजर सायलीला शोधत होती, पण ती कुठे दिसत नव्हती. समोर मंदार दिसला. काय मग नवरदेव, कसं वाटतंय? अर्णव मंदारची खेचत म्हणाला. साल्या, तू खेचू नकोस. काही दिवसांनी तुझे पण हेच दिवस असतील. तो त्याला कोपऱ्याने धक्का देत म्हणाला. तसं अर्णवने केसातून हात फिरवत हसला. अरे अरे, तू हसतोय म्हणजे? मंदार आनंद मिश्रित आश्चर्याने म्हणाला. अर्णवने मान हलवली. तिने माफ केलं मला मंदार. तसं मंदारने गच्च मिठी मारली त्याला. दोघेही खुश झाले. तेवढ्यात मंदारची आई आली त्याला बोलवायला. तुम्ही दोघे इथे आहात, चला तिकडे हळद सुरू होते. दोघे मंडपात गेले आणि समोर जान्हवी दिसली. तसं मंदार तिच्याकडे एकटक पाहू लागला. ती खूपच गोड दिसत होती. पिवळी साडी, त्याला लाल काठ, मोगऱ्याची दागिने आणि डोळ्यात लज्जा. अर्णवने मंदारला धक्का दिला तसा तो भानावर आला. मंदार जान्हवीच्या शेजारी पाटावर बसला. तिच्याकडे बघू लागला. तशी जान्हवी अजून लाजली. अर्णव दोघांना बघून हसला. आता तो परत इकडे तिकडे पाहू लागला, पण सायली काही दिसेना. सायली, अगं त्या मुंडावड्या आण ग येताना. जान्हवीच्या आईने मागे वळून आवाज दिला. तसं अर्णवने त्या दिशेला पाहिलं आणि त्याच्या हृदयाने एक बीट मिस केला. जर्द पिवळी सिफॉनची साडी आणि तसाच ब्लाऊज, गळ्यात एक चेन आणि कानात मोठे झुमके, कपाळावर छोटी खड्याची टिकली, केस मागे क्लचमध्ये बांधलेले, ओठांवर गुलाबी लिपस्टिक, दोन्ही हातात गच्च बांगड्या. काकू, हे घ्या. तिने आधीच लक्षात ठेवून मुंडावळ्या आणल्या. दोघांना हळद लावणं सुरू झालं. इतक्यात तिचं लक्ष अर्णवकडे गेलं. तो तिच्याकडेच पाहत होता. तशी तिची धडधड वाढली. शरमेने तिची नजर फिरली आणि तिचं लाजरं रूप पाहून तो अजूनच आनंदला. आता सगळे एकमेकांना हळद लावून लागले होते. सायली थोडी दूरच पळाली, त्यामुळे ती अजून कोरडी होती. अर्णव तिच्याकडे आला आणि एकटक तिच्या नजरेत पाहू लागला. तुम्ही प्लीज जवळ नका येऊ, ती त्याच्या हातात हळदीचा बाऊल पाहूनच म्हणाली. का, माझी हळद नाही का लावून घेणार? तो तिच्याकडे खोल नजरेने पाहत म्हणाला. नको ना हळद. ती कशी बशी म्हणाली. तो गालातच हसला. हळद तर तुला मी लावूनच राहणार सायली, तो त्याच्या आवाजात म्हणाला. तसं तिला तिथे शिजल्यासारखं झालं. डोळे मोठे करून तिने त्याच्याकडे पाहिलं आणि मागे सरकू लागली. ती मागे सरकत एक टेंटमध्ये आली. आता तिथे आसपास कोणीच नव्हतं. तो तिच्या जवळ सरकू लागला. तिला काही सुधरेना. ती मागे एका पिलरला चिपकली. तो तिचा एकदम समोर येऊन थांबला. आता कुठे जाशील? ती गालात हसत म्हणाला. तशी तिने लाजूनच मान खाली घातली. तो अजून हसला. बाऊलमधली हळद उजव्या हाताच्या बोटांना लावून त्याने हळूच तिच्या गालावर स्पर्श केला. ती शहारली आणि डोळे मिटून घेतले. हळूहळू त्याने हात तिच्या गालावरून गळ्यावर आणले. हळद लावता लावता तो तिचे हावभाव टिपत होता. त्याचा स्पर्शाने मोहरून जाणारे तिचे रूप त्याला अजून आकर्षित करत होते. जसा त्याचा हात तिच्या गालावरून अजून खाली जाऊ लागला, तिने त्याचा हात पकडला. डोळ्यानेच त्याच्याकडे पाहत नाही म्हणाली. त्याने तोच हात धरला आणि तिला उलटं फिरवलं. आता त्याने मागून तिच्या साडीतून दिसणाऱ्या उघड्या पोटावर हात लावला. तशी ती थरथरू लागली. त्याने अजून हळद घेतली आणि तिच्या केसांची क्लिप काढून मोकळे तिचे केस पुढे केले. तिच्या गोऱ्या नितळ उघड्या पाठीवर त्याने हात फिरवला. अर्णव, तिने थरथरत त्याचं नाव घेतलं आणि तिच्या तोंडून त्याचं नाव ऐकून त्याला गोड सिरसिरी आली. आवेगात त्याने तिला स्वतःकडे वळवलं आणि तिचा केसात हात घालून तिची मान पकडली आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवणार, पण त्याला त्याची लिमिट माहीत होती. तो तसाच तिच्याकडे पाहत राहिला. हे इतक्यात पटकन झालं की तिला अक्षरशः काही सुधारलं नाही. डोळे घट्ट मिटून घेतले. जसा त्याचा स्पर्श जाणवेनासा झाला, तिने डोळे उघडले. तो तिच्याकडे मिस्किल नजरेने पाहत होता. ती खूप लाजली. तिथून जायला निघाली. त्याने तिचा हात धरला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. मला हळद कोण लावणार? त्याने किंचित हसत तिला विचारलं. तिने डोळे खाली घेतले. बाऊल हातात घेतला. हातात हळद घेतली. त्याच्या नजरेत पाहत त्याच्याकडे येऊ लागली. तिला पाहण्याने त्याला वेगळीच अनुभूती येत होती. ती हळूच त्याच्याजवळ गेली. दोन्ही हात त्याच्या गालावर टेकवून फिरवले. तिच्या स्पर्शाने त्याने डोळे मिटून घेतले. तिनं तसेच हात त्याच्या मानेवर नेले आणि त्याचा शुभ्र कुर्त्यावर पूर्ण हळद घेऊन तिने फासली. त्याने झटक्यात तिच्याकडे पाहिलं. तोपर्यंत ती टेंटच्या बाहेर पडाली. ए सायली, थांब, तो ओरडूनच म्हणाला. हळद लावायची होती ना, मग घ्या. ती हसत हसत त्याला अंगठा दाखवत पडून गेली. तो तिच्याकडे पाहून हसला.
एक हात गालावर फिरवला आणि तिच्या मागे गेला. सायली जान्हवीकडे गेली. काय ग, तुला तर हळद लावून नव्हती घ्यायची ना, मग हा काय अवतार केलाय? जान्हवी तिच्याकडे भुवया करून पाहत म्हणाली. अगं ते मी सायलीला आता कळेना की काय बोलावं. शेवटी त्याच्या पुढं तुझं काही चाललं नाही ना? जान्हवी हसत म्हणाली. काय ग जानू, सायली लाजत म्हणाली. राग घालवाला म्हणजे अर्णवने तुझा. तशी ती गालात हसून हो अशी मान डोकावली. दोघींनी सगळं आवरून घेतलं आणि गप्पा मारत पडल्या. दुसऱ्या दिवशी लग्न होतं, त्यामुळे धावपळ होणार होती. आज जान्हवी आणि मंदारचं लग्न होतं. सकाळपासून सगळीकडे गडबड चालू होती. अर्णवचे आजी आजोबा पण आले होते. सायलीचे आई बाबा डायरेक्ट पुण्याहून येणार होते, म्हणून थोडासा उशीर झाला. मुहूर्ताला अंतरपाट धरला आणि मंदार एकीकडे उभा राहिला. त्याच्या मागे अर्णव होताच. नवरीला आणा म्हणताच जान्हवीचे घरचे आणि सायली तिला घेऊन आले. लाल रंगाच्या शालूमध्ये जान्हवी एकदम सुंदर दिसत होती. दोघांचं लग्न लागलं आणि अर्णवने सायलीकडे पाहिलं. जांभळ्या साडीमध्ये ती इतकी सुंदर दिसत होती की अर्णवला वाटलं तिला आत्ताच इथून घेऊन जाऊन लग्न करावं. अर्णव पण शेरवानीमध्ये एकदम राजबिंडा दिसत होता. लग्नाचे विधी सुरू झाले आणि सायलीचे आईबाबा आले. ती जाऊन त्यांना भेटली. ते आले म्हणून जान्हवी पण खुश झाली. किती गोड दिसते ना आपली चिमणी, सायलीचे बाबा तिच्या आईला म्हणाले. हो ना हो, तिचं पण काही दिवसांनी. त्यांनी हलकेच डोळ्यांना पदर लावला. सायली जान्हवीजवळ बसायला गेली म्हणून दोघे तिथे बसून गप्पा मारत होते. इतक्यात सायलीच्या बाबांचा खांद्यावर एक हात पडला. त्यांनी मागे वळून पाहिलं. काका, मधू. त्यांचा आवाज जड होता. मधू? काका मधुकर, प्रभाकर आणि मोहिनी कॉलेजचे मित्रमैत्रिणी. तिघांची मैत्री म्हणजे पूर्ण कॉलेजमध्ये प्रसिद्ध. तिघांच्या एकमेकांशिवाय काही चालायचं नाही. मोहिनी आणि प्रभाकर एकमेकांवर खूप प्रेम करायचे. कॉलेज संपलंच लगेच मोहिनी आणि प्रभाकरने लग्न केलं आणि त्यांना एका वर्षातच अर्णव झाला. मधुकरने परीक्षा देऊन सरकारी नोकरी जॉईन केली. पुढे रमाबरोबर लग्न झालं आणि त्यांना सायली झाली. पण तिघांच्या मैत्रीमध्ये काहीच कमी झाली नाही. उलट रमा पण त्यांच्यात मिक्स झाली. सुट्टी लागली रे लागली. अर्णव चिमणीला भेटायचं म्हणून हट्ट करायचा. मोहिनीचं माहेर आणि मधुकर रमाचं घर जवळजवळच. मग काय, इवलीशी सायली आणि अर्णव दिवस रात्र एकत्र असायचे. पुढे मोहिनी आणि प्रभाकरच्या ॲक्सिडेंटनंतर काही काळ मधुकरची ट्रान्सफर झाली. नंतर ते पुण्याला परत आले. पण तोपर्यंत मोहिनीच्या माहेरच्यांनी घर बदललं होतं आणि मुंबईमध्ये पण नवीन घर घेतलं, जे त्यांना माहीत नव्हतं. आज तब्बल 19 वर्षांनी ते एकमेकांना भेटत होते. मधू त्यांना गच्च मिठी मारतो. दोघेही खूप भावनिक झाले होते. थोडे क्षण कोणाला काय बोलावे तेही कळेना. कसे आहात काका, सायलीचे बाबा विचारतात. मी ठीक आहे रे मधू, तू कसा आहेस? किती वर्षांनी भेटतोय? प्रभाकर आणि मोहिनी नंतर आजोबांच्या बाबांना पण पुढे बोलावे ना. कशी आहेस ग रमा? आजी पण सायलीच्या आईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. रमाच्या आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी बरी आहे काकू, तुम्ही कशा आहात? सगळे एकमेकांची चौकशी करत होते. अनेक वर्षानंतर सगळे एकमेकांना भेटले होते. अनेक वर्षाच्या कडू गोड आठवणी मन भरून आले होते. काका, अहो अर्णव कसा आहे? किती मोठा झाला असेल? मधुकर रावांना अचानक आठवलं. हो मग, आता बिझनेसचं तोच सांभाळतो. अरे त्याचाच मित्राचं लग्न आहे इथे, आजी म्हणाल्या. आणि चिमणी कशी आहे रे आता? ती पण तर मोठी झाली असेल. केवढीशी होती शेवटचं पाहिलं तेव्हा? आजोबा विचारू लागले. अहो काका, आता ती इथे मुंबईमध्ये जॉब करते आणि हो, नवरी आहे ना तिची मैत्रीणच आहे. रमा सांगतात. हे बघ आलाच अर्णव. आजी म्हणतात तसं अर्णव आजी आजोबांच्या जवळ येतो. अर्णव, ओळखलं का यांना? अर्णव अनोळखी नजरेने त्यांच्याकडे पाहतो. मधुकर एकदा रमाकडे हसून पाहतो आणि मग अर्णवकडे वळतात. काय जवाई बापू, ओळखलं विसरला? मधुकर राव म्हणतात. तसं मधू काका. अर्णव जवळ ओरडतो आणि त्यांना मिठी मारतो. काका तुम्ही कसे आहात आणि काकू कशी आहेस ग? आणि चिमणी किती मोठी झाली असेल ना आता? आणि तुम्ही इकडे कसे? अर्णवला तर काय विचारू आणि काय नको असं होतं. अरे हो हो जावाई बापू, किती घाई. कसा आहेस रे अर्णव? रमा त्यांच्या गालावर मायेने हात फिरवत विचारतात. काय मग, लग्न केले का अजून माझ्या चिमणीची वाट पाहतोय? मधुकर हसून विचारतात. अरे मधू, अजून झालं नाही लग्न, पण पसंत पडलीये हो त्याला एक मुलगी. आजोबा कौतुकाने सांगतात. खरं तर आवडलं असतं मला माझ्या चिमणीचं तुझ्याशी लग्न. पण असो, कोण आहे ती मुलगी? भेटावं एकदा आम्हाला आणि लग्नाला पण बोलावं. हो, मधुकरराव म्हणतात. हो काका, अहो इथेच आहे ती. ते बघा तिकडे नवरी शेजारी उभी आहे. अर्णव बोट करून दाखवतो.
तसे मधुकर आणि रमा एकदम शॉक होतात. म्हणजे अर्णव, ती मुलगी तुला आवडते? ते पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहून विचारतात. हो काका, सायली. तुम्ही ओळखता काका तिला? अर्णव आश्चर्याने विचारतो. अरे जावाई बापू, आता तर तुला मी हेच म्हणणार होतो. मधुकर खुश होत म्हणतात. म्हणजे मधू? आजोबा पण आश्चर्यचकित होतात. अहो, हीच हीच तर माझी मुलगी ना, सायली आपली चिमणी. सगळ्यांच्या आनंदाला आता पारावर नाही राहत. हे सगळं सगळ्यांसाठीच खूप अनपेक्षित होतं. तेवढ्यात अर्णवच्या डोक्यात काहीतरी येतं. तो विचार करतो आणि पटकन सगळ्यांना काहीतरी सांगतो. जावई, असा त्रास देणार आहेस का तू पुन्हा तिला? अजून पण खोडकरपणा नाही केला तुझा, हा ना? मधुकर हसत म्हणतात. काका, तुम्ही काळजी नका करू. आजवर असा खोडकरपणा करावा अशी चिमणी सोडून कोणीच नाही भेटली मला. तिला फार त्रास नाही देणार मी. बघ बरं का अर्णव, माझा नाचसुनेला छळलेलं खपवून घ्यायचे नाही मी. तेवढ्यात मधुकर रावांना सारंग बरोबर झालेला आठवतो. ते थोडे गडबडतात. पण अर्णव, अरे तिच्या मनाविरुद्ध मला तिचं लग्न नाही रे करून घ्यायचं. तिची पसंती असेल तरच. काका, सारंगबद्दल बोलत आहात ना तुम्ही? तुला कसं कळालं? आता रमा आणि मधुकर दोघांना आश्चर्य वाटतं. तसं अर्णव आणि सायलीबद्दल सगळं सांगतो. म्हणून माझी चिमणी त्या दिवशी नाही म्हणाली. पण मी खुश आहे की तिची निवड तू आहेस अर्णव. आज मला खूप आनंद झालाय. मधुकरराव खुश होऊन म्हणतात. आता सगळे अर्णवच्या प्लॅननुसार जायचं ठरवतात. लग्नच लागलं आणि सायली आईबाबांना भेटली. दोघेही आज आधीच भलतेच खुश होते. थोड्या वेळ थांबून जेवण करून ते निघाले. जाता जाता नजरेने जोशी आणि आजोबांना आणि अर्णवचा निरोप घेऊन गेले. सायलीनंतर अर्णवच्या आजी आजोबांशी पण बोलायला आले. कसे आहात आजी आजोबा? सायलीने आपुलकीने चौकशी केली. आम्ही खूप छान. तू कशी आहेस बाळा? आजीने विचारलं. मी पण खूप छान, ती म्हणाली आणि अर्णवकडे पाहिलं. पण तो वेगळ्याच विचारात दिसला. काय ग सायली, तू कधी करतेस लग्न? आजोबाने विचारलं. तसं तिला काही सुचलं नाही. म्हणजे आजोबा, ती अडखडली. काय हो तुम्ही? नका बरं तिला प्रश्नांनी सतावू. आपण कधी आपल्या नातवाचं पाहायला हवं. आजी म्हणाल्या. ते तर आहेच. बघ बरं झालं आता हिलाच विचारतोय. काय ग सायली, आमचा अर्णव कसा वाटतो? आजोबांनी सरळ विचारलं. आजोबा म्हणजे? ती त्या प्रश्नाने शॉक झाली. पण अर्णव अजूनही शांतच होता. अगं म्हणजे बघ ना, हा दिसायला चांगला आहे. लहान वयात नाव कमावलं आहे. आता लग्न करायला हरकत नाही याने, हो की नाही? आजोबांनी सायलीला प्रश्न केला. हो, काही न कळून ती म्हणाली. बघ, सगळ्यांना कळतंय. आजच बोलतो मी त्यांच्याशी आणि आपण पुढची बोलणी करू. आजोबा आजींना म्हणाले. तसं आजींनी संमती दर्शवून मान हलवली. आजोबा, कोणाशी बोलणी? आत्ता सायलीला जरा भीती वाटत होती. अगं, याच्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे. याची मैत्रीणच होती लहानपणी. एकदम शोभून दिसेल आता अर्णवला. तिच्याशीच, आजी म्हणाल्या गालात हसत. हो, आणि तू पण ये हो बघायचा कार्यक्रमाला. आजोबा म्हणाले. सायलीला हे खूप अनपेक्षित होतं. तिला काही क्षण कळेना की कशी प्रतिक्रिया द्यावी. तिने अर्णवकडे पाहिलं. ती अजूनही नजर चोरत होत्या. मी निघते आजी, जान्हवी वाट पाहते. ती फक्त एवढंच बोलली आणि निघून गेली. जा तिच्याकडे बघ, डोळ्यात पाणी आणलंस तिच्या, आजी अर्णवला म्हणाल्या. तोही पटकन ती गेली तिकडे गेला. सायली थांब. अगं एक तरी. थांब ना, अर्णव जोरजोरात आवाज देत होता. पण सायली तरातरा निघून जात होती. शेवटी पळत येऊन त्याने तिचा हात पकडला. तिला स्वतःकडे वळवलं. ती रडत होती. सायली, रडू नकोस ना. अगं माझं एक तरी, तो तिचे अश्रू पुसत म्हणाला. तिने त्याचा हात झटकला. काय ऐकू मी? हेच की तुम्हाला मला फसवायचं होतं? सायली चिडून म्हणाली. अगं तसं काही नाहीये. म्हणजे मला तर आता ती फार अशी आठवत नाही. लहानपणी पाहिलं ना. अर्णव हसू आवरायचा प्रयत्न करत म्हणाला. म्हणजे म्हणजे तुम्हाला इच्छा आहे तिला पाहायची? ती डोळे मोठे करत म्हणाली. अगदीच असं काही नाही. म्हणजे आजी आजोबा म्हणत आहेत ना, बघू मग. तो अजून पण हसत होता. आता ती हसमुस रडत लागली. त्याने तिला जवळ घेतलं तरी तिचं रडणं थांबेना. तिला क्षणात आलं आपण त्याच्या मिठीमध्ये आहोत आणि तिने त्याला ढकललं. माझ्याजवळ येऊ नका सर. ती सर या शब्दावर जोर देतच म्हणाली. ती आणि तिथून पडून गेली. तो तसाच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत हसत होता. जान्हवी मंदारच्या लग्नानंतर ती त्याच्याशी बोलतच नव्हती. ऑफिसला गेली पण त्याच्या कॅबिनमध्ये जायचं टाळू लागली. पण तरी सोनिया आलीच. तुला बोलावलं आहे अर्णव सरांनी, ती सायलीला सांगून गेली. अर्णव काय अर्णव? अर्णव सर नाही का म्हणता येत हिला?
सायली सरफड करतच आत गेली. सायली, अगं ती सिल्लावसीची फाईल कुठे आहे? अर्णव त्याच्या लॅपटॉपमध्ये बघतच म्हणाला. मी ती कालच पिऊन बरोबर पाठवली होती सर. मला सापडत नाहीये, जरा शोध. त्याने सरळ हुकूम सोडला. मनातल्या मनात त्याला वैतागत ती टेबलवर शोधू लागली. तो तिच्याकडे पाहत होता आणि मनात हसत होता. पाठवली तर होती मी, कुठे गेली असेल? ती शोधता शोधता विचार करत होती. तिथून मग ती कपाटाकडे वळली. तिथे हात शोधू लागली. 1-2 फाईलच्या खाली तिला सापडली. अशी ठेवलेली की मी मुद्दामून सापडू नये म्हणून. तिला लगेच कळालं. चिडून ती पटकन वळली तर अर्णव समोरच उभा होता. कपाटाच्या दोन्ही दारांना हाताने पकडून ती दचकली. किंचित मागे सरकली. आता अजून मागे जागाच नव्हती. सर, ही फाईल, ती हळू आवाजात कशीबशी म्हणाली. ती मात्र तिच्या डोळ्यात पाहत होता. ती भांबावून इकडे तिकडे पाहू लागली. फाईल छातीशी घट्ट धरली. तो तिच्यावर झुकला. तिच्या केसांचा मंद सुगंध त्याला गॉड सिरसिरी देऊन गेला. हळूच तिच्या तो कानात म्हणाला, कितीही कोणाला पाहिलं तरी मी तुझ्याशीच लग्न करणारे सायली. त्याचे शब्द आणि कानावर त्याचा गरम श्वासाचा प्रभाव तिच्यावर खूप जादू करून गेला. त्याच्या सायलीने ती सुखावली. पण मग बघायला तरी का जायचं, या विचाराने पुन्हा दुखी झाली. हळूच त्याच्या डाव्या हाताखालून ती बाहेर आली. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने फाईल टेबलवर ठेवली आणि बाहेर जाणार. आज पडतीयेस, पण एक दिवस अशी पकडेल ना की सुटणार नाहीस, तो एकदम खोल आवाजात म्हणाला. तिला पोटात एकदम गोळा आला. आज शनिवार होता. त्याने तिला फोन करून घरी बोलावलं होतं. त्याला पाहायला मुलगी येणार होती ना. तिने विचारलं तिचं काय काम, पण आजींनी पण फोनवर तिला ये म्हणाल्या. तसं तिचा नाईलाज झाला. ती निघणार होती की मामीने तिला अडवलं. अगं अशी का जातेस, छान आवरून जा. मामी मला नाही सरांना पाहायला येणार आहेत, ती वैतागत म्हणाली. हो, पण आपण पण छान दिसायला काय हरकत आहे. हे घे साडी. मामीने बळजबरीने साडी दिली. जर्द निळी खड्यांची साडी आणि तसाच ब्लाऊज. सायली खूप सुंदर दिसत होती, पण चेहऱ्यावरची स्माईल गायब होती. अर्णववर विश्वास होता, पण कोणी त्याला बघायला येणार ही भावना तिला अस्वस्थ करत होती. लहानपणीची मैत्री म्हणजे ही तर त्यांच्या आयुष्यात आधीपासूनच असेल. त्यांना ती जास्त आवडली तर? एक ना अनेक प्रश्न मनात. कशीबशी ती जोशीच्या घरी गेली. घर तर असं सजवलं होतं की मुलगी पाहायला येते की लग्नच करायला. तिला अजून प्रश्न पडले. कसे आहेत आजोबा? ती आत येऊन म्हणाली. अरे वा, आलीस का तू? ये ये. ती मंडळी पोचतील थोड्या वेळात. आजोबा म्हणाले, आजी मी काही मदत करू का? आजी एक आरतीचं ताट सजवत होत्या. त्यांना पाहून तिने विचारलं, झालंच बघ चिम. सायली, तू फक्त जाऊन अर्णवचं आवरलं का बघ. आजी म्हणाल्या, मी कशी? सायलीला कळेना. अगं मग दुसरं कोणी आहे का इथे? ठीक आहे, हो नाही करत ती अर्णवच्या दारापाशी पोचली. आता आत कसं जाऊ का नको विचार करत असताना तिने दार वाजवलं. कम इन. सायली आत गेली तर अर्णव सलवार कुर्ता आणि जॉकेट घालून आरशात पाहत होता. ती त्याच्याकडे पाहत राहिली. केस सेट केलेले विंचरताना त्याच्या मसलची हालचाल कुर्त्यावरून पण ठळक दिसत होती. गालावर ट्रिम केलेली बियर्ड. त्याने तिच्याकडे पाहिलं तसा तिला कळालं की ती एकटक पाहते. तो हसला. मला पाहून झालं असेल तर येऊ शकते आत. तो उभा आरशात पाहत म्हणाला. मी तुम्हाला नव्हते पाहत. ते मी काय? तो तिच्याकडे येत म्हणाला. आजीने झालं का विचारायला पाठवलं. ती खाली पाहत म्हणाली, खूप सुंदर दिसतेस ग, जणू अंधाऱ्या रात्री चंद्रमा. तो तिच्या जवळ जात म्हणाला. ती गोड लाजली. मी कसा दिसतोय? आणि त्याने कौतुकाने विचारलं. तो खूपच हँडसम दिसत होता. तिला कळालं नाही की जिथे नकार द्यायचा आहे तिथे हे इतकं आवरून का बसले आहेत. तिला पुन्हा वाईट वाटलं. का भेटायचं आहे का तुम्हाला तिला? म्हणजे तुम्ही सांगा ना आजी आजोबांना आपल्याबद्दल. ती रडक्या आवाजात म्हणाली. अगं आता बाबांचे मित्र म्हटल्यावर एकदा भेटायला नको का? बघू तरी कशी दिसते ती. तो तिला अजून चिडवत म्हणाला. तुझ्या इतकी नसली तरी बघू किती सुंदर आहे माझी छोटी मैत्रीण. त्याने तिच्या जवळ जात म्हटलं. महिपती बोलवायला आला. आता तिला धडधडू लागलं. ती मान खाली घालून गेली आणि कोणाकडे न पाहताच बाहेर जायला लागली. तिला आवाज आला. अगं भेटून तरी जा. तिने आवाज ओळखीचा वाटून चमकून पाहिलं. आई बाबा? आता तिला काहीच सुचेना. समोर आई बाबा आणि मामा मामी बसले होते आणि एक बाजूला आजी आजोबा आणि अर्णव तिला हसून पाहत होता.